अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या धमक्या देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय आणि या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। ओवेसींवर भाष्य केल्यानंतर या धमक्या येत आहेत असं रवी राणा यांचं म्हणणं आहे। तर राणा यांना धमकी येत असेल तर ते मोदी सरकारचं अपयश आहे अशी टीका बच्चू कडू करतायत। खासदार नवनीत राणा कुणाच्या टार्गेटवर? राणांना कुणी दिली पाकिस्तान अफगाणिस्तानातून धमकी? धमकी प्रकरणात आमदार रवी राणांचं ओवेसींकडे बोट। ओवीसी जी को बोलते सुना कि पुरुषोत्तम मर्यादा राम जी के बारे में कि हम उनका आदर करते हैं, सत्कार करते हैं, सम्मान करते हैं। करना पड़ेगा, इस देश में रहना है तो जय श्री राम बोलना पड़ेगा, क्योंकि इस देश के लोगों ने पिछले कई वर्षों से राम भगवान जी के मंदिर के लिए जो आस्था लगा के बैठी थी, इनके नसीब में नहीं थी। वो जिन्होंने राम जी ने खुद ये क्या निश्चिंत करेंगे राम भगवान के मंदिर का और राम भगवान जी के समय का, ये तो भगवान ने खुद हमारे देश के प्रधानमंत्री को चुना है कि जिनके हाथ से ये होना था और इस देश में हुआ है, पूरे विश्व ने वो देखा है। सर, नवनीत राणा यांनी संसदेत एमआयएमचे खासदार ओवेसी यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले होते। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरती संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर त्यांनी दिलेल्या या उत्तरानं त्या चर्चेत आल्या होत्या। गेल्या काही वर्षात हिंदुत्वाकडे झुकलेल्या आणि भाजपाच्या सहयोगी खासदार नवनीत राणा आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या। नवनीत राणा यांना पाकिस्तानातून आणि अफगाणिस्तानातून व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या। या प्रकरणी अमरावतीच्या राजापूर पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। राणांना नेमकं काय धमकावलंय पाहूया। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून व्हॉट्सअॅप कॉल, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, अश्लील भाषेत नवनीत राणांची संवाद, धमकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा उल्लेख, फोन कॉल करणाऱ्या इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले। तसंच सायबर पोलीसही या प्रकरणात सतर्क झाल्याचं सांगण्यात येत आहे। नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी ओवेसी आणि पाकिस्तान संबंधांकडे बोट केले। पार्लमेंटमध्ये ओवेसींच्या वक्तव्याचा विरोध केला आणि नवनीत राणांनी आणि या ठिकाणी देश में रहना है, जय श्रीराम बोलना है, याच्यावरून जो ओवेसीने वाद केला, त्याच्यानंतर अनेक बेनामी कॉल, व्हॉट्सअप मेसेज, पण आता सरळ पाकिस्तानवरनं फोन येणं आणि देशामध्ये बॉम्बस्फोट करू, तुम्हाला उडवून टाकू, मोठमोठ्या नेत्यांची नावं घेणं, या संदर्भात रश्मी शुक्ला मॅडम ज्या डीजी आहे त्यांना सगळी आम्ही माहिती दिली। अमरावती सीपींना माहिती दिली। कालच मला माहित पडलं एटीएसच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू झाला आहे। अमरावती सीपीने सुद्धा सुरू केला आहे। यापूर्वीही नवनीत राणा यांना गेल्या वर्षी जीवे मारण्याची धमकी आली होती। यावेळी एका व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। यावेळी मात्र थेट परदेशातून राणांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। खासदारांना धमकी असेल तर हे मोदी सरकारचं अपयश असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली। एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असेल तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे। मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था? आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो, दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती, एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या। त्यानंतर गेल्या काही वर्षात त्यांची भाजपाशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राणा पती पत्नींनी सातत्याने फडणवीस आणि भाजपाची बाजू घेत सत्ताधारी उद्धव ठाकरे सरकारवरती टीका केली। हनुमान चालीसा प्रकरणात राज ठाकरेंनी मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते। त्यावेळेला राणा दाम्पत्याने मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा पण केला। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा रोषही त्यांना पत्करावा लागला होता। आता लोकसभेत राणा भाजपाकडून अमरावतीतून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। मात्र राणांचे प्रतिस्पर्धी शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही या मतदारसंघावरती दावा केलाय। राणा यांच्या विरोधात निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दिल्याचा खटलाही सुप्रीम कोर्टात सुरू आहे। त्याचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे। त्यानंतरच राणांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे। एकीकडे महायुतीत जागा वाटपावरून अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असतानाच राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून धमकीचे कॉल आले। या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस प्रशासन, सरकार आणि माध्यमांनी घेतली। त्यामुळे या प्रकरणात येत्या काळात लवकरात लवकर कारवाई होईल अशी शक्यता आहे। तुर्तास या धमकी प्रकरणाच्या टायमिंगची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात होताना दिसते। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।